दिवशी सीता काय केली जवळ ठेवली आणि जी खरी सीता होती ती अग्नीला काय केली अग्नीजवळ ठेवून दिलेली आहे आणि दिल्यानंतर भगवान परमात्मा एक असं हरण पाहिलं त्या सीतेनं काय केलं त्या हरणाची चोळी मागितली रावण त्या सीतेला काय झाले घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर मध्ये जटायूचं रावणाचं काय झालं युद्ध झालं जटायू खाली पडलेले आहे भगवान परमात्म्यानं त्या जटायूला काय केलेलं आहे आपल्या मांडीवर मुंडकं ठेवलेलं आहे पहा जगाचा मालक आहे दशरथ देवाचा बाप आहे पण देवाच्या बापाला सुद्धा राम जवळ नव्हता भाग्यवान तो जटायू आहे त्याचं मुंडकं कोणाच्या मांडीवर आहे जगाच्या मालकाच्या मांडीवर आहे असं काहीतरी आपण जीवनात पुण्य केलं पाहिजे आणि दशरथ महाराजांच्या जवळ राम नाही जटायूच्या जवळ राम आहे आणि जटायूला भगवान परमात्मा म्हणतात की मला सांग तुला मी पंख देतो पण मला सांग माझी सीता मला दाखव त्यावेळेस तो भगवान परमात्म्याला म्हणतायत की बाबा तुमची सीता रावणानं नेली पण देवा मला पंख नको आता मला काय करा माझा उद्धार करा स्वतः भगवानानं लाकडं गोळा केले आणि त्या जटायूला काय केला 10 संस्कार दिला असं भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्मा पुढे चालत असताना चालता चालता अनेक झाडाला विचारायचे का माझी सीता पाहिली का नाना प्रकाराने विचारायचे आणि विचारत असताना पुढे पुढे जात असताना भगवान परमात्मा अनेक जणांच्या आश्रमावरती गेले वाल्मिक महाराजांच्या आश्रमावरती गेले नाना प्रकारांपुढे वर्णन आहे आणि पुढे भगवान परमात्मा शबरी मातेच्या आश्रमावरती गेलेले आहेत शबरी मातेचे भगवान परमात्म्याने काय केले बोर खाल्ले चरित्र फार विस्तारपूर्वक सांगायचे आपल्याला टाइम नाही बरं का भगवान परमात्म्याने बोर खाल्ले का बोर खाल्ले तर भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला पुहे सुदाम देवाचे आणि फुके मारी कोरडेचे भगवान परमात्मा प्रेमापुढे काय करतोय त्या शबरी मातेचे उष्टे बोर खातो तुका म्हणे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे भगवान परमात्मा भक्ती पुढे काय करतो असे बोर खातो बरं का अशी कथा वर्णन करून सांगत असताना त्या शबरी मातेनं काय केलेलं आहे भगवंताला सांगू लागले की देवा आधम आधम अति नारी देवा मी कशी आहे आधम कुळामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर मी कशी आहे आधम आहे आणि माझा वंश सुद्धा कसा आहे आदम आहे देवा म्हणून या आदम स्त्रीचा काय करा उद्धार करा ही शबरी माता फार गोड चरित्र आहे शबरी मातेचं ही शबरी माता सुद्धा भगवान परमात्म्याला सांगते भगवान परमात्मा शबरी मातेला मार्ग विचारतात शबरी सांग आता कुणीकडे जाऊ तर त्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगते की बाबा तुम्ही पुढे जा पंपा सरोवरती जा पंपा सरोवरती एक ऋषमुख नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावरती जा तिथं गेल्यानंतर भगवान परमात्म्यानं हनुमंतरायासोबत काय झालेली आहे भेट झालेली आहे आणि जे सुग्रीव महाराज आहे या सुग्रीव महाराजासोबत काय झालेली आहे मित्रता झालेली आहे आणि या सुग्रीव महाराजाचं प्रभुरामचंद्राचं चरित्र काय आहे सारखंच आहे रावणानं प्रभुरामचंद्राची पत्नी नेली आणि सुग्रीवाची पत्नी कोण नेली वालीनं नेलेली आहे मग आता काय करायचं तर भगवान परमात्मा म्हणाले सुग्रीवा तुझी पत्नी मी मिळवून देतो आणि तू माझ्या पत्नीला शोधण्यासाठी काय कर वानर सैन्य पाठव असं ठरलेलं आहे आणि ठरल्यानंतर भगवान परमात्म्यानं त्या वालीला बाण मारला आणि बाण मारल्यानंतर वालीचा सुद्धा उद्धार केला भगवान परमात्म्याला तो वाली बोलतोय आणि वाली बोलत असताना भगवान परमात्म्याला म्हणू लागला देवा अरे मला मारायचं जर असतं तू पुढून जर आला असता तर मी खुशी खुशी काय झाला असतो तुझ्या बाणाला मेला असतो पण देवा मला सांग तू मला पाठीमागून का बाण मारला त्यास भगवान परमात्मा चूप बसलेला आहे बरं का वाली बली आणि काली काली म्हणजे कोण कालिया आणि बली म्हणजे आपण बलीचं चरित्र ऐकलं तो बली आणि हा वाली याच्या पुढे काय झालेले आहे देव शांत बसलेले आहे बोललेले नाही बरं का बोलले नाही तर बोलायला देवाला चान्सच भेटला नाही कारण भगवान परमात्माने त्या वालीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं पुढच्या जन्मामध्ये तो काय होशील एक व्याध होशील आणि व्याध झाल्यानंतर तो काय करशील मला मारशील मग आपली भेटून पाठ होईल असं नाना प्रकारे वर्णन करून सांगितलं आणि या सुग्रीवाला काय केलेलं आहे त्याचं राज्य दिलं आणि राज्य दिल्यानंतर सुग्रीवजी महाराजांना भगवान परमात्म्याला काय करतात ज्या सीतामैयानं आपलं जे काही दागिने फेकले होते ते दागिने दाखवू लागले दागिने दाखवत असताना सीतामैयातल्या गळ्यातल्या काही वस्ता होत्या त्या कोणाला दाखवल्या लक्ष्मणाला दाखवल्यानंतर लक्ष्मण महाराज म्हणतात की बाबा हे मला माहित नाही सीतेचं आहे की नाही का माहित नाही म्हणतात प्रभू रामचंद्राने ओळखलं हे सीतेचं आहे पण लक्ष्मण महाराज म्हणतात हे माझ्या सीता बहिणीचं नाही का तर याचं कारण आहे
लक्ष्मण महाराजांना कधीही सीतामैयाच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही असं वर्णन आहे. तुम्हाला माहिती आहे, आता कथा आपण लय शॉर्टकट घेतली, पण ज्या वेळेस लक्ष्मण महाराज रामासोबत निघाले होते, काय रामासोबत निघाले, त्यावेळेस सुमित्रा माताचा भगवान परमात्म्याला एवढंच म्हणले, देवा तुम्ही फक्त रामजी इथं थांबा, मी एकदा आईला सांगून येतो मी चाललो म्हणून रामासंग, एवढंच सांगून येतो. पण सांगत असताना सुमित्रा माता जवळ गेले. गेल्यानंतर सुमित्रा माताला म्हणू लागली, आई मी रामासंग चाललो बरं का. आणि तसेच पळायला लागले. सुमित्रेने हात धरला आणि थांब म्हणे. तो रामासंग चालला. मला माहिती राम वनवासात चालले, 14 वर्षापर्यंत चालले. पण एक ध्यानात ठेव लक्ष्मणा, तू सुमित्रेचा काय आहे, मुलगा आहे, ध्यानात ठेव. ही जी राम जे आहे तुझा भाऊ आहे, पण ही जानकी जी आहे ना ही तुझी आई आहे. ध्यानात ठेव, आई आहे. आणि काय आहे, स्वप्नात सुद्धा या जानकी विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये पाप येता कामा नये असं म्हटल्यानंतर लक्ष्मणानं शपथच खाली, आई तुझा हा पुत्र लक्ष्मण 14 वर्ष झोपणार नाही आणि झोपल्यामुळे स्वप्न पडणार नाही अशी शपथ कोणी खाल्ली, लक्ष्मणानं खाल्ली. मग गात असताना मला सांगायचं आहे की लहान्या भावानं आपली जी मोठ्या भावाची पत्नी आहे ही आई समान काय केली पाहिजे, तिला पाहिलं पाहिजे की आपली आईच आहे असं मानलं पाहिजे. असं रामायण आपल्याला शिकवतो. ध्यानात राहू द्या. पण आता फार कठीण आहे. अहो होळीच्या टायमाला त्या वहिनीला कलर लावतात, काय ते लाज वाटा पाहिजे जराशी, अजिबात लावू नये. आई आहे ती आपली. हे रामायण आपल्याला शिकवतो. म्हणून जीवनामध्ये रामायणाच्या या कथा आपण ऐकल्या पाहिजे. फार कठीण आहे. देरानं आपल्या वहिनीच्या अंगाला हात सुद्धा लावू नये. उलट सकाळी उठल्यानंतर आपल्या भावाचं वहिनीचं दर्शन घेतलं पाहिजे. हे रामायण शिकवतो आपल्याला. अहो ज्या लक्ष्मण महाराजांनी सीतामैयाच्या गळ्यातल्या हाराला सुद्धा ओळखलं नाही, का ओळखलं नाही तर लक्ष्मण महाराजानं आपल्या सीतामैयाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. असे लक्ष्मण महाराज आहे. पण ज्या वेळेस पायातल्या ज्या चैनी पाहिल्या तर त्यावेळेस लक्ष्मण महाराजांनी ओळखलं की हे माझ्या सीतामैयाचे आहे का, तर सीतामैयाचे चरणच पाहिले लक्ष्मणांना. काय जीवनभर असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. अशा संसारामध्ये भावाभावाचं प्रेम असलं पाहिजे, तरच प्रेम आहे. नाही तर फार कठीण आहे. तुम्ही पाहता या संसारामध्ये हे रामायण आहे. असं रामायणामध्ये बोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रानं काय केलेलं आहे, सगळ्या वानरांना सांगितलं जा सीतामैयाचा शोध करा. सगळे जण निघाले. कोणाला माहित नाही सीता कशी आहे माहित नाही. पण हनुमंतराय तिथंच उभे आहेत. पण हनुमंतराय विचार करतात आता आपण तो सीतामैया पाहिली नाही, मग काय करायचं. तर मग हनुमंतराय प्रभू रामचंद्राला म्हणताय, देवा मी काय सीता पाहिली नाही, आणि जरीच मला सीता भेटली आणि सीता भेटल्यानंतर ती जर म्हणाली तू कोण आहेस, मी जर म्हणलो मी रामाचा दास आहे, मग पुरावा मला पुरावा काहीतरी द्या. प्रभू मुद्रिका मेरी मुखमाई काय केलेलं आहे, मग वाच द्या, मग हो द्या ना.